पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया। ऐसियांचा पदर धरा जेने देव येईल घरा, ऐसे पदरांचे धनी साधू संत ऋषी मुनी। प्रस्तुत प्राप्त समय थोडा कडक। आज या दुर्गा मातेच्या पवित्र अशा प्रणांगणामध्ये सन्माननीय रामचंद्र शंकर भोसले सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाची सेवा होते। कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकोबरायांचे परम शिष्य संत निळोबरायांचा चार चरणाचा साधा सोपा सर्वांच्या पाठांतरातल्या या मानवी देहाला आणि मानवी जीवाला जर आपल्या साध्याकडे जायचं असेल तर कुठली साधना या जीवान आणि या देहानं केली पाहिजे सांगणारा अभंग विठ्ठल विठ्ठल। अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आहे, गेली 31 वर्षाची निरंतर ती सेवा आहे आणि 31 वर्षाच्या सेवेनंतर आज या ठिकाणी होत असणारी ती सेवापूर्ती। माय बाप, समाजाची सेवा माणसानं केली पाहिजे। समाजाची सेवा ही मानवी देहाची एक बांधिलकी आहे आणि ती सेवा आज सरांकडून होत असताना आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। कीर्तनाच्या सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व भोसले परिवारावरती प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक, गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, गायक, वादक, ज्यांच्या ज्यांच्या कर्णपटलापर्यंत माझा आवाज जातोय अशा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल तुकोबराय सांगतात की या मानवी देहाला 3 प्रकारचं दुःख आहे। दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख आणि जन्म मरणाचं दुःख। गरीबाला दारिद्र्याचं दुःख आहे, दुर्जनाला पापाचं दुःख आहे आणि प्रत्येक जीवमात्राला हे जन्म मरणाचं दुःख आहे। कदाचित पैसा आल्यावरती दारिद्र्य निघून जातं, सज्जन जीवनात आल्यावरती पापाचाही नाश होतो, पण जन्म मरणाचं दुःख घालवायचं असेल तर तुकोबराय सांगतात आमच्या जीवनामध्ये ती प्रचिती आली पाहिजे। कुठली अनुभूती आणि कुठली प्रचिती? तुकोबरायाने सांगितलं जोपर्यंत गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्म प्रचिती आमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत जन्म मरणाचं दुःख जाऊ शकत नाही। विठ्ठल एखाद्यानं सांगावं म्हणे महाराज साखर गोड आहे, पण साखर जरी गोड असली तर खऱ्या अर्थानं ती शास्त्राला विचारली पाहिजे, खरंच साखर गोड आहे का? शास्त्रानं सांगावं, गुरुनं सांगावं साखर गोड आहे, पण आत्मप्रचितीची तेवढीच गरज आहे। साखरेची गोडी, साखरेची गोडी कागदे लिहिली कोणी चाखोनी या पाहिली। संत सांगतात ऐका, साखर गोड आहे, कागदावरती लिहून उपयोगाचं नाहीये, ती साखर चाकली पाहिजे, त्यावेळेस साखरेची गोडी कळते। जीवनामध्ये गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती का गरजेची आहे? आज खऱ्या अर्थानं सेवापूर्तीचा तो दिवस आहे, निवडलेला अभंग निळोबरायांचा आहे आणि माझं चिंतन कुठंतरी एका गुरुकडे चाललेलं आहे। लक्ष द्या, ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतला ते आमचे निळोबराया। फिरता फिरता आळंदीवरून देहूला जावं, जाता जाता आळंदी देहू मधल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक माझ्या निळोबरायानं व्हावं आणि निळोबरायाला त्या ठिकाणी नारायण महाराज नावाचे एक संत भेटावे। मायबाप, ज्या वेळेस एखादा परमार्थिक माणूस परमार्थिक माणसाला भेटतो ना त्यावेळेस परमार्थाविषयी चर्चा होते। मायबाप, संसारिक माणसं संसाराला भेटल्यावरती संसाराची चर्चा आहे, पण एखादा संत संताला भेटावा
तर खऱ्या अर्थानं चर्चा गुरु आणि देव आणि संत याच्यावरती झाली पाहिजे. एक जण डॉक्टरकडे गेलं आणि सांगितलं, म्हणे डॉक्टर साहेब, म्हणे माझ्या भाषेत माझा रिपोर्ट सांगा. म्हणे लक्ष द्या, संत संताला भेटल्यावरती संताची चर्चा आहे. हा, ज्याची भाषा त्यालाच कळते मायबाप. संताची भाषा संताला समजावी आणि प्रपंचिक माणसाची भाषा प्रपंचिक माणसाला कळावी. डॉक्टर साहेब, माझा रिपोर्ट म्हणे माझ्या भाषेत सांगा. डॉक्टर म्हणले ठीक आहे, तुम्ही गावचं पुढारी दिसताय. म्हणे हो. मग पुढाऱ्याच्या भाषेत सांगितलं तर चालेल का? म्हणे हो. ऐका, डॉक्टरांना सांगितलं, म्हणे ऐका, तुमच्या श्वास नलिकेमध्ये मला थोडी गडबड आहे आणि काहीच दिवसात म्हणजे उठाव होणार आहे. पुढारीची भाषा. एवढंच नाही म्हणे, उजव्या बाजूची किडनी म्हणे आताच कुठेतरी राजीनामा द्यायच्या मार्गाला आहे. हा, पुढारीची भाषा. ऐका, एवढं नाही म्हणे, खऱ्या अर्थानं या सगळ्या व्याधी तुम्हाला झालेत, पण तुमच्या डोक्यातल्या त्या मेंदू नावाच्या पक्षश्रेष्ठींना म्हणले चिंता आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, ऐका, जर खऱ्या अर्थानं एवढं सगळं येत असेल एकदम, तर कुठंतरी ही सरकार धोक्यात आहे म्हणे. म्हणजे पुढारीची भाषा. पुढाऱ्यानं पुढाऱ्याची भाषा बोलावी. लक्ष द्या माझ्याकडे. नारायण महाराजांनी निळोबाराया बसलेत. निळोबारायांना सांगितलं, ऐका, माझे तुकोबारायाचं जीवन चरित्र निळोबारायानं ऐकलं नारायण महाराजांकडून आणि मनामध्ये एक संकल्प केला, देवा, जे तुकोबाराया स्वतःच्या लेकीसाठी येतात, जे तुकोबाराया संताजी जगनाड्यांसाठी येतात, ते तुकोबाराया माझ्यासाठी काय येणार नाहीत. मनामध्ये कुठेतरी मायबाप निळोबारायांच्या खंत आहे. 42 दिवसाच्या अनुष्ठानाला माझे निळोबाराया बसलेत. अन्न पाण्याचा त्याग आहे. 42 दिवस केवळ आणि केवळ तुकोबारायांचा धावा निळोबारायांच्या मुखात आहे मायबाप. गुरु प्रचिती. ऐका, 42 दिवसानंतर विठेवरच्या मालकाला जाग यावी. आता नाही गेलो तर निळोबा मरून जाईल रे. विठेवरच्या मालकानं सगुण साकार रूप धारण केलं आणि निळोबारायाच्या समोर देव उभा राहिला. निळोबा, डोळे उघडा. कोण आहे? साक्षात विठ्ठल आहे. विठेवरचा उभा असणारा तो पांडुरंग परमात्मा तुमच्या समोर उभा आहे. निळोबा, डोळे उघडा. मायबाप, माझ्या निळोबारायानं डोळे उघडले नाहीत. देवा, तुला एवढं कळत नाही का रे? ज्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी जावं आणि जिथं नाही बोलवावं तिथं जाऊच नाही. तुझं लागी येथे तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थल्या वाचून आला शिकारे. ए देवा, तुला बोलवलं रे कोणी? ऐक, मला माहित आहे नामदेवरायाच्या कीर्तनात तू नाचावं, त्याच नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये हातोत तू निवेद खावा. देवा, नामदेवरायाचा तू एवढा मोठा सखा आहे, सोबत आहे, पण त्याच नामदेवरायाला तू सांगितलं म्हणे, नामा, ज्या रूपाला भाळला ते रूप माझं नाही. मग तुला जर माझ्या असली स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर तुझ्या जीवनामध्ये गुरु प्रचिती फार गरजेची आहे. आणि देवा, आज या निळोबारायाला तुझ्या स्वरूपाची जाणकारी पाहिजे. मग खऱ्या अर्थानं शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती जर मला द्यायची असेल तर मला तुकोबारायांची गरज आहे, तुझी नाही म्हणे. ऐका, द्यायचं असेल तर तुकोबारायाला पाठीमागं लावून दे. देवानं मायबाप पाहिलं आणि देव निघून गेले.
वैकुंठातून माझे तुकोबा निळोबा यांच्या समोर उभा राहिली. ऐका, डोळ्यातून पाणी वाहत निळोबा यांच्या. निळोबा समोर उभा राहिलेले तुकोबा निळोबा यांना बोलतायत. हात ठेवणे मस्तकी, डोक्यावरती हात ठेवला निळोबा यांच्या तुकोबा यानं. आणि माझ्या निळोबा यानं डोळे उघडले आणि तुकोबा यांकडे पाहिलं. मायबाप डोळ्यातनं पाणी वाहत. तुकोबा आला तुम्हीच? निळोबा राया, 42 दिवसाचं तुमचं अनुष्ठान पाहिलं आणि यावं लागलं. आणि मायबाप त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुकोबा रायानं निळोबा यांना गुरु प्रचिती त्या ठिकाणी करून दिली. मायबाप केला निळा, केला निळा, केला निळा पावन, घराले घराले घराले. बाळू ऐका, निळोबा रायाच्या मस्तकावरती तुकोबा यांचा हात आहे. आहा, ज्या दिवशी गुरु जीवनात येतो त्या दिवशी मायबाप गुरु प्रचिती आणि शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, आज ज्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलोय मायबाप, मला वाटतं 31 वर्षाचं फार मोठं तप आहे सरांचं. लक्ष द्या, 31 वर्षाची ही सेवा आहे. आणि खरं पाहिला गेलं तर शिक्षक आमचा एक गुरुच असतो ना. ऐका, ज्याप्रमाणे एखाद्या अभिनेत्यानं अनेक प्रकारचे अभिनय करावे, अभिनेता एकच आहे पण अभिनय मात्र अनेक प्रकारचे असतात. ऐका, एका शिक्षकानं घरी आल्यावरती आपल्या लेकरांचा आदर्श बाप होणं, एका शिक्षकानं आपल्या घरी आल्यावरती आपल्या पत्नीचा आदर्श पती होणं, एका शिक्षकानं घरी आल्यावरती आपल्याच आई वडिलांचा असणारा आदर्श मुलगा होणं, किंवा एका शिक्षकानं समाजामध्ये राहत असताना एक आदर्श व्यक्ती होणं, आणि त्याच शिक्षकानं खऱ्या अर्थानं शाळेमध्ये जाऊन हजारो विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षक होणं ही खरी समाजाची बांधिलकी आहे. समाजाची बांधिलकी आहे. काय मागावं? मला वाटतं भोसले सर 31 वर्षाची सेवा करत असताना तुम्हाला हजारो विद्यार्थी भेटले असतील. ऐका, विद्यार्थ्यानं जीवनात यावं आणि आपल्या गुरुकडे काय मागावं आणि गुरुनं विद्यार्थ्याला काय द्यावं हे आम्हाला कळालं पाहिजे. काय दिलं पाहिजे गुरुनं विद्यार्थ्याला आणि विद्यार्थ्यानं काय मागितलं पाहिजे. लहान असताना एक छोटीशी कविता होती सर, मला वाटतं मी लहान असताना होती. लक्ष द्या, फार गोड कविता आहे. त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये फार मोठं दुःख आहे. जरा आवाज थोडा नीट कर. फार मोठं दुःख त्याच्या जीवनात आलेलं आहे मायबाप, आणि दुःखानं व्याकुळ झालेला, दुःखानं कष्टी झालेला तो विद्यार्थी सरांकडे आलेला आहे. ऐका,
ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होती करदमलेली केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. माहीर वाशन पोरी सारखी चार भिंती नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. लक्ष द्या. भिंत खचली, चूल विजले, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. त्या शिष्याच्या जीवनातला आलेला परिणाम संसार अक्का वाहून गेलाय हो. महापूर शिरलेला आहे आणि दुःखानं व्याकुळ झालेला तो विद्यार्थी इकडं तिकडं पाहतोय. डोळ्याच्या समोर उभा राहावे आपले शिक्षक. ज्या शिक्षकाने आम्हाला सामाजिक बांधिलकी शिकवली, ज्या शिक्षकाने आम्हाला पाठीचा कणा ताट ठेवायला सांगितलं, ज्या शिक्षकाने आम्हाला समाज शिकवला. ऐका, भिंत खचलेले, चूल विजलेले, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, व्याकुळ झालेला आहे, सगळं वाहून गेलेलं आहे. आणि दुःखी झालेला तो विद्यार्थी आपल्या शिक्षकाच्या समोर नतमस्तक झालेला आहे. ऐका सर, ओळखलकला म्हणे. हा, पावसात आलेला तो विद्यार्थी सरांपुढे याचना मांडतोय. सगळं गेलं वाहून, सगळं होतं नव्हतं सगळं निघून गेलं. पण ऐका, सरांना वाटलं याला काहीतरी मदत द्यावी. खिशाकडे हात गेला, मायबाप हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, म्हणे पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. फक्त लढ म्हणण्याचा आशीर्वाद सरांकडे मागावा. आशीर्वाद सर तुम्ही आज मला देचाल ठीक आहे, कदाचित मी आज माझा संसार नव्यानं उभा करेल, कदाचित माझ्या जीवनामध्ये तुमच्यामुळे सुखाची प्राप्ती होईल सर. पण न जाणे दुसऱ्या दिवशी परत महापूर येईल, परत सगळं वाहून जाईल. मग मी परत तुमच्याकडे यायचं, मी परत तुम्हाला मागायचं नकोय. द्यायचं असेल तर पाठीवरती शब्बासकीची थाप द्या. आयुष्यामध्ये कुणापुढे हा कणा कधी वाकला नाही पाहिजे, हा आशीर्वाद माझ्या पाठीवरती राहू द्या. हे मागणं राहिलं पाहिजे. आमचं मागणं काय आहे? आमचं गुरुकडं मागणं काय आहे? शास्त्र प्रचिती देवा. ज्या दिवशी आम्ही गुरु परंपरेतून शास्त्र प्रचितीकडे जातो, लक्ष द्या. आज एका शिक्षकांचा सेवापूर्ती दिवस आहे, मायबाप गौरवाचा दिवस आहे. का 31 वर्षाची सेवा आहे. अरे आम्हाला घरातली 3 लेकरं सांभाळायची म्हणलं तरी नाकीनव येतं मायबाप. ही दिवसभर लेकरं कशी सांभाळतात हे यांनाच माहित आहे. आणि बारकी पोरं सांभाळणं एवढं सोपं नाही महाराज. एक दिवशी गाडीत बसलोय, रस्त्यानं गाडी निघाली कीर्तनासाठी, आणि एक छोटस पोरग हातामध्ये काठी घेतलेली आहे आणि रस्त्यात आडवा आहे. गाई चारायचं काम करतोय. खाली उतरलं, दादा अरे काढ ना बाजूला. कुणाच्या रे? गाई. म्हणला महाराज गाय कुणाची आहे ती माहित नाही, पण वासरू कुणाचं आहे ते माहित आहे. म्हणे कुणाचं? म्हणलं या गाईचं. पोरांच्या नादी लागायचं नाही दादा, ऐका नाही. लय खोडकर असतात पोर. ह्या शिक्षकांनी कशी सांभाळावी ह्यांनाच माहित दादा. ऐका, अरे ज्या लेकरांना शिकवता शिकवता संस्कार आणि संस्कृतीचे धडे देता देता एकनिष्ठ जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे, समाजावरती खऱ्या अर्थानं प्रेम कसं केलं पाहिजे, जगाच्या पाठीवरती कोणी शिकवावं तर त्याचं नाव शिक्षक आहे. गुरु परमात्मा परे, गुरु परमात्मा परे,
संत सांगतात देवा ऐक, आमच्या जीवनामध्ये जन्मल्यावरती आईनं आमचं गुरु व्हावं, आईनंतर शिक्षकाने आमचं गुरु व्हावं, समाज पण आमचं गुरु व्हायला पाहतो देवा. लक्ष द्या, गुरुनं काय केलं पाहिजे सांगतो. गुरु प्रचितीवरती आलोय, नंतर आपल्याला शास्त्र प्रचितीवरती जायचंय. माझं कीर्तन मी पुढे नेणार आहे अभंगापर्यंत निळोबाराय यांच्या. लक्ष द्या ऐक. एक दिवशी मासाहेब जिजाऊंना 16 वर्षाच्या छत्रपती शिवबाराजांवरती एक जबाबदारी टाकली. वयवर्ष 16 आहे राजांचं. वा, मासाहेबांनी टाकलेली जबाबदारी फार मोठी आहे. 16 वर्षाचं वय आहे. काही लोकांना प्रश्न पडला, म्हणे राजे लहान आहेत आणि एवढी मोठी जबाबदारी पेलेल का? मासाहेबांच्या जवळ आले, म्हणे मासाहेब क्षमा करा पण एक प्रश्न आहे. म्हणे बोला. शिवबाराजांचं वय वर्ष 16 आहे आणि त्यांच्यावरती टाकलेली जबाबदारी फार मोठी आहे. एवढ्या कमी वयात त्यांना ही जबाबदारी पेलेल का? ऐका मासाहेबांचं उत्तर. मासाहेब म्हणतात, राजा हो, अरे सरड्याची पिल्ल बिळात वाढतात म्हणून त्यांच्या नशिबी सरपटणच राहत. आम्हाला तर गरुडाचं पोर वाढवायचं आहे. आगीच्या कल्लोळ्यात त्याला ढकलल्याशिवाय त्याच्या पंखात बळ कुठून येणार? ऐक, सरड्याची पिल्ल बिळात वाढतात म्हणे आणि म्हणून आयुष्यभर ती फरफटत चालतात. गरुडाचं पोर वाढवायचं असेल तर त्याला संकटात टाकावं लागेल मायबाप. आणि म्हणून आयुष्यामध्ये जर कोणी आमचं पहिलं गुरु होत असेल तर ती आमची आई आहे बरं. आणि आई नंतर होणारे गुरु म्हणजे आमचे शिक्षक आहेत. लेकरू आईपाशी कमी राहतं पण शिक्षकांपाशी जास्त राहतं. लक्ष द्या, ह्या लोकांची जबाबदारी फार मोठी आहे महाराज. उमलत्या जीवनामध्ये जर संस्कार आणि संस्कृतीचे धडे जर लेकराला द्यायचे असतील तर ते फक्त आणि फक्त एक शिक्षक देऊ शकतो महाराज. एक आदर्श शिक्षक हजारो आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम करत असतो. आणि आज मला वाटतं 31 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी आमच्या सरांनी घडवलेले असतील. टाळ्या वाजवा. अशी तशी सेवापूर्ती होत नाही महाराज, कुणाची पण सेवापूर्ती केली जात नाही. लक्ष द्या. आणि म्हणून आमच्या जीवनात गुरु प्रचिती फार महत्वाची आहे. शिक्षकांनी गुरु व्हावं, आईनं गुरु व्हावं, वडिलांनी गुरु व्हावं, समाजात जगताना समाजानं गुरु व्हावं. पण गुरु झाल्यावरती खऱ्या अर्थानं आम्हाला या अध्यात्माचं धड शिकत असताना शास्त्र प्रचितीची गरज आहे. आणि म्हणून निळोबाराय या देवाला सांगताय, देवा नकोय म्हणे तुझी भेट. जर जीवनामध्ये खऱ्या अर्थानं शास्त्र प्रचिती द्यायची असेल, ती साधना जीवनात जर साधायची असेल तर मला माझ्या जीवनात गुरुचं स्वरूप पाहिजे, गुरु पाहिजे. आणि गुरु आल्यावरती माझ्या जीवनाची सुरुवात अशी होणार आहे की मला ती साधना कळाली पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. Nama
वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्याने, धरला मनी विठ्ठल. ऐका, निळोप्पाराया सांगतायत, जीवनामध्ये गुरु प्रचिती झाल्यावरती शास्त्र प्रचिती होणं फार गरजेचं. आणि शास्त्र प्रचितीनंतर ही प्रचिती आमच्या जीवनामध्ये येते, ह्या अनुभूती आमच्या जीवनामध्ये येते. पण केव्हा तर आम्हाला साधना आमच्या जीवनाची कळाली पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निळोप्पाराया साधना सांगतायत भक्तीची. पहिली साधना आहे नामवाचे श्रवण कीर्ती, दुसरी साधना पाऊले चित्ती समान, ही तिसरी साधना. भगवंतानी दिलेल्या मुखातून देवाचं नाव घ्यावं, ही पहिली साधना आहे. देवाला आपलं करणं, भगवंतानी दिलेल्या कानाने देवाची स्तुती ऐकणं, ही दुसरी साधना आहे. देवाला आपलं करणं आणि सदैव आपलं चित्त, आपली वृत्ती या भगवंताच्या चरणावरती नतमस्तक करणं, ही भक्तीची तिसरी साधना आहे. विठ्ठल निळोप्पाराया सांगतात की काळ सार्थक केला त्यांनी, धरला मनी विठ्ठल. ऐका, जीवनाचा काळ सार्थक करता येतो माय बाप, पण काळ सार्थक करण्यापूर्वी विठ्ठल आपला करता आलं पाहिजे. लक्ष द्या, काळ सार्थक करण्यापूर्वी विठ्ठल आपला करता आलं पाहिजे. आणि विठ्ठल आपला करण्यासाठी जीवनामध्ये संत महत्वाचे आहेत आणि संतानंतर जीवनात गुरु महत्वाचा आहे. काय करतात गुरु? मी सांगितलं, गुरु आम्हाला एकनिष्ठेचे धडे देतात. आणि खरं सांगू महाराज, माणसाने एकनिष्ठ राहिलं पाहिजे. माणसं ओळखता आली पाहिजे. दादा आमचे सांगतात, लक्ष द्या, नारळ आणि माणूस दिसायला सारखा दिसतो बरं, पण नारळ फोडल्याशिवाय माणूस जोडल्याशिवाय कळत नाही, हे खरं आहे. नारळ फोडल्याशिवाय कळत नाही नारळ कसा आहे, आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही माणूस कसा आहे. गुरु आम्हाला माणसं ओळखायला शिकवतात, गुरु आम्हाला माणसं जोडायला शिकवतात, गुरु आम्हाला प्रपंच शिकवतात, गुरु आम्हाला परमार्थ शिकवतात, गुरु आम्हाला संत शिकवतात, गुरु आम्हाला एकत्व शिकवतात, गुरु आम्हाला परोपकार शिकवतात, गुरु आम्हाला समर्पण शिकवतात, गुरु आम्हाला एकनिष्ठ राहायला शिकवतात. देवा गुरु हा प्राण विसावा माझा संत सांगतायत देवा. गुरु विना देव नाही तुझा. लक्ष दे, आम्ही देवाकडे जाण्यापेक्षा आम्ही गुरुकडे गेलो पाहिजे. संत सांगतात देवाकडे जाऊन उपयोगाचं नाही, आधी गुरु पाहिजे. देवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ऐका, अरे म्हणे मचिंद्रानं बोध कुणाशी? गोरक्षाशी. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देव. सांगू, गुरुची परंपरा सांगून जाणार आहे. लक्ष द्या माझ्याकडं, ऐका. कैलास पर्वतावरती एक दिवशी भगवान शंकरानं ध्यानस्थ बसावं. गुरु परंपरा सांगतोय बरं, लक्ष द्या. आणि कैलास पर्वतावरती भगवान शंकर ध्यानस्थ बसलेत. उमा पार्वतीनं भगवान शंकराकडे पाहिलं, म्हणले महादेवा तुम्ही तर देवांचे देव महादेव, ज्यानं त्यानं यावं आणि तुमच्या समोर नतमस्तक व्हावं. विठ्ठल झालं का सगळं? आता लक्ष द्या. कसं आहे, लागले वळण सकळ इंद्रियाशी असतं महाराज. आमच्याकडे एक जणाला लय झोपायची सवय होती. निस्तो झोपायचं दादा. आणि मग गावात चर्चा होती, हे निस्तो झोपायचं. घरातलं लग्न काढलं विवेक दादा. लोक म्हणले तू लग्नाला येऊ नको, म्हणले आमच्या आबरू घालवतील, तू निस्ता झोपतोय. आणि पण एक काम कर, 2 दिवस आम्ही चाललोय,
घरातून बाहेर गेलं की आतून कडी लावून झोप. गेली निघून महाराज. 2 दिवसांनी माघारी आली. दरवाजा महाराज तसाच उघडा आणि मग उठलं म्हणते आता जावा लावतो कडी. कळतंय का? हा, लक्ष द्या माझ्याकडे. आपण कुठं आलतो तर गुरु परंपरा. आज गुरु परंपरा सांगून जाणार आहे. लक्ष द्या. कैलास पर्वतावरती ध्यानस्थ बसावं भगवान शिवजीनं. मासाहेब पार्वती जवळ आल्या. देवा, देवादिदेव तुम्ही महादेव, ज्यानं त्यानं यावं तुमच्या चरणावरती नतमस्तक व्हावं, ज्यानं त्यानं यावं तुमच्या समोर नतमस्तक व्हावं, ज्यानं त्यानं तुमचं नाव घ्यावं आणि तुम्ही कुणाचं नाव घेताय? प्रश्न आहे. डोळे उघडलेले भगवान शिवजी पार्वती मातेकडे पाहतात. सांगतात, पार्वती, ज्याचं ध्यान करतो तो असणारा परमात्मा कुणीतरी वेगळा आहे आणि त्याचं ध्यान मला लागलंय म्हणे. ती प्रचिती माझ्या जीवनात मला करून घ्यायची, मी केली म्हणे. अनुभूती माझ्या जीवनात आली आहे. आता पार्वती मातेनं हट्ट धरला. नाही म्हणे, ज्याचं ध्यान करताय तो मलाही पाहायचंय म्हणे. श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, श्रीराम जय राम भजन करी महादेव, श्रीराम जय राम भजन करी महादेव, श्रीराम जय राम भजन करी महादेव. राम पुरी सदा शिव, सदा शिव राम पुरी सदा शिव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम भजन करी महादेव, श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम भजन करतायत देवा. पार्वती मातेचा हट्ट आहे भगवान शिवजी पुढं. नाही म्हणे, तुम्ही ज्याचं भजन करताय तो मला दावा ना. आणि महाराज, तो मातेनं केलेला हट्ट अजूनही तसाच आहे. लक्ष द्या. नवऱ्यानं बायकोकडे हट्ट करावा ही परंपरा काय आताची आहे का दादा? ही तवापासून चाललेली परंपरा आहे. ऐका, भगवान शिवजीनं मायबाप त्या कैलास पर्वतावरती त्या ठिकाणी उमा पार्वतीला खऱ्या अर्थानं ती अनुभूती, ती शास्त्र प्रचिती, ती आत्मप्रचिती करून त्या ठिकाणी दिली. बर, देताना असं घडलं, मच्छिंद्र तयाचा आदिनाथाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथानं पाहिलं देवा. आणि मच्छिंद्रनाथावरती ती कृपा झाली. पहिलं खऱ्या अर्थानं अनुभूती झाली तर आमच्या उमा पार्वतीला झाली देवा. आणि खरं सांगू, वारकरी संप्रदायाचं मूळ म्हणजे आमची उमा पार्वती भगवान शंकर आहे. आणि लोक म्हणतात बायकांनी कीर्तन करू नये. कुठून सुरुवात आहे? कुठून? मी प्रखड बोलणारा माणूस आहे कधी कधी. तिथून सुरुवात आहे ना. भगवान शिवजीनं उमा पार्वतीला त्या गोष्टी सांगाव्या. गुरुप्रचिती, शास्त्र प्रचितीने आत्मप्रचिती भगवान शिवजीनं कुणाला करून दिली तर उमा पार्वतीला पहिल्यांदा करून दिली. आणि महाराज, मच्छिंद्रनाथानं मत्स्याच्या स्वरूपात ते ऐकावं. मच्छिंद्र वळला कुठं? गहिणी प्रसादे निवृत्ती दातार. नाथ कुळातून आलेलं ती प्रचिती, नाथ कुळाची प्रचिती आहे. ती नाथ कुळाची अनुभूती खऱ्या अर्थानं मायबाप त्या ठिकाणी निवृत्ती दादाला झाली. गहिणी प्रसादे निवृत्ती दातार. आणि ज्ञानदेव सार सुजीविले. लक्ष द्या. 4 भावंड आहेत मायबाप. निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाई. लक्ष द्या. 4 भावंड आहेत. आई बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलंय. समाजाच्या पाठीवरती मायबाप ती सामाजिक बांधिलकी समाजाला कधी कळत नाही. आणि एक दिवशी आमच्या निवृत्ती दादानं गहिनीनाथाकडे जावं. गहिनीनाथानं त्या ठिकाणी ती प्रचिती निवृत्ती दादाला करून दिली. निवृत्ती दादाला गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती कळाली मायबाप. एक शिष्य आणि एकच गुरु. एका गुरुनं एका शिष्याला ज्ञान द्यायची ही परंपरा आहे. गुरुनं एका शिष्याला घडवावं ही परंपरा तिथपर्यंत आलेली निवृत्ती दादांपर्यंत. एक दिवशी आमच्या ज्ञानोपरायण निवृत्ती दादाच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. दादा, समाजाचं कल्याण करायचंय हो.
खऱ्या अर्थानं मला ती प्रचिती पाहिजे, तुम्ही आमचे गुरु आहात. निवृत्ती दादानं ज्ञानोबरायाला सांगितलं, ज्ञाना, अरे ज्या समाजानं आपल्या आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, तो समाज एका संन्यासाच्या पोराच्या मुखातून कशा ऐकल रे देव? ज्याच्या आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, त्या संन्यासाच्या पोरांच्या मुखातून खऱ्या अर्थानं देव ऐकणारी माणसं असतील का रे समाजात? ऐका, प्रश्न आहे. नाही दादा, मला समाजासाठी खऱ्या अर्थानं काहीतरी करायचंय. आणि निवृत्ती दादाच्या चरणावरती नतमस्तक झालेले आमचे ज्ञानोबराया, त्या ठिकाणी गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती ज्ञानोबरायांनी करून घेतली. महाराज ज्ञानोबरायानं खऱ्या अर्थानं तीच प्रचिती मुक्ताबाई पर्यंत आणलेली आहे. मुक्ताबाईंच्या कृपेने मायबाप विसोबा खेचराकडं, आणि विसोबा खेचरांकडून पाहिलं गेलं तर पंढरपूरच्या दर्शनाला गेलेले आमचे नामदेवराया विठेवरच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक झाले. आणि त्यावेळेस विठ्ठल परमात्मा सांगतात, म्हणे नामा, जर माझं खरं स्वरूप, माझी खरी अनुभूती, माझी खरी प्रचिती करायची असेल तर तुला औंध्या नागनाथाला जावं लागेल. हा, औंध्या नागनाथाला विसोबा आहेत. कोण आहेत? पिंडीवरती पाय ठेवून बसलेत मायबाप, 80 वर्ष वय आहे. नामदेवरायानं लांबूनच पाहिलं. म्हणे अरे, म्हणे देवाला काही कळत नाही, 80 वर्षाचं म्हातारं मला काय प्रचिती करून देणार आहे ज्ञानाची? 80 वर्षाचं, आणि ज्यानं पिंडीवरती पाय ठेवावा त्यानं देवाची प्रचिती काय करून द्यावी? पण महाराज खऱ्या अर्थानं नामदेवराया आतमध्ये गेले आणि त्या ठिकाणी नामदेवरायांना प्रचिती झाली. आणि मग नामदेवरायांना प्रचिती झाल्यावरती नामदेवरायानं सांगितलं, नाचू कीर्तनाच्या, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ऐका ना, कीर्तनात माझे नामदेवराया नाचू लागले मायबाप. ही प्रचिती नामदेवरायांना आली, ही अनुभूती नामदेवरायांना आली. आणि आजही निळोबाराया अभंगाच्या माध्यमातून सांगतायत, खऱ्या अर्थानं ती साधना आमच्या जीवनात आली पाहिजे. खरं सांगू, संसारामध्ये आमचं जसं वय वाढतं तशी आमची किंमत कमी होते मायबाप. पण परमार्थाचं उलट आहे. परमार्थात जसं वय वाढल तशी किंमत वाढत जाते. संसाराचं वेगळं आहे. संसारात वय वाढलं की किंमत कमी होते. 8 ज्याचं 70 आहे त्यांनी 30व्या वर्षी काय किंमत होती? हा बाबा, 70व्या वर्षी 8वायचं, 30व्या वर्षी 32व्या वर्षी आम्हाला किंमत संसारात काय होती महाराज? सांगू संसाराची किंमत. ज्याप्रमाणे एखादा दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणात लोक किलोने नाही तर डब्यानं तेल आणतात. कशानं? ज्याची जशी परिस्थिती तसं. हा, सासूबाईनं तेलाचा डब्बा आणला, डब्बा महाराज, आणि सुनबाईला सांगायची, म्हणे सुनबाई तेल खूप महाग आहे, कुत्र सांडल, मांजर सांडल, शेजारची खट्याळ आहे, मग जाताना घराला कुलूप लावत जा बरं. कोण? सासू सुनला. आणि जशी जशी दिवाळी पुढं 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 चालली तसं तेलातल्या डब्याचं तेल हळूहळू हळूहळू कमी आलं. एक दिवस असा आला, दिवाळी पण संपली आणि तेलाचं डबड, हा, आणताना तेलाचा डब्बा रिकामा झाल्यावर डबड्यात, लक्ष द्या, जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत डब्बा आहे, त्याला राखण आहे, त्याला कडी आहे, त्याला कुलूप आहे. पण एकदा तेल संपलं की ते डबड आहे. लक्ष द्या. आणि महाराज तेच तेलाचं डबड घरात जर बारकी लेकरं असली तर वाजवायला घेते ती.
खऱ्या अर्थानं घरात धान्य साठवायला ठेवते ती, पाणी आणायला लगड करते ती, आणि महाराज कुठंच नाही उपयोग झाला तर 20 रुपयात भंगार. काय तेलाचं डबड, किंमत काय होती आणताना, आता काय झाली ऐका. त्या तेलाच्या डब्यातून तेल निघून गेल्यावरती त्याला 20 रुपयाची किंमत आहे. मायबाप, या 3.5 हाताच्या तेलाच्या डब्यातून आत्मा निघून गेल्यावर ह्याला किती किंमत आहे. त्या तेलाच्या डब्याला 20 रुपयाची किंमत आली, डबड्याला दादा ह्या डबड्याला कितीची किंमत आहे आत्मा गेल्यावरती. आणि म्हणून संत सांगतात, सेवक होण सेवा दिली, सेवक होण सेवा दिली, लोक म्हणतात केव्हा दिली, बोल उलटे मिळू लागली तेव्हा जीवन कळू लागले. होती गोडी मधाची जो परी मज, लाख चिटकून होते मोहळा परी, संपदा मद सारे पळू लागले तेव्हा जीवन कळू लागले. ऐका, ज्याप्रमाणे झाडाच्या फांदीवरती मधाचा पोळा आहे, मधाच्या पोळ्यात जोपर्यंत मध आहे तोपर्यंत मधाच्या पोळ्याला किंमत आहे. ज्या दिवशी मधाच्या पोळ्यातून मध निघून जातो ना मायबाप, ते मधाचं पोळं निकामी होतं, रिकामी होतं, पोरक होतं, वाऱ्याच्या झुळकीनं हलतं, आणि एक दिवशी सुसाट्याचा वारा येतो, वरून तुटताना तुमच्या आमच्या पायधळीला तुडवतं जातं. ही किंमत आहे आमच्या संसाराची मायबाप. जन हे सुखाचे दिल्या केत जाते, हातखाली केवरा होते नाही, हातखाली केवरा होते संत लिहितात. आजही मायबाप या ठिकाणी आम्ही आलोय, बसलोय, सेवापूर्तीचा दिवस आहे, सरांचा गौरव सोहळा या ठिकाणी होतोय. जीवनामध्ये गुरुची प्रचिती होणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं, गुरु जीवनात येतात, आमच्या जीवनाची काया पलटून जातात. गुरु जीवनात येतात, जीवनाची क्रांती घडून जातात. खऱ्या अर्थानं मायबाप संत आमच्या जीवनात आल्यावरती आमची क्रांती आहे. तुकोबानी जीवनात यावं, ज्ञानोबानी जीवनात यावं. ऐका, ये तो बेईमान को ईमान बना देता है, लक्ष्य द्या, ये तो बेईमान को ईमान बना देता है, गरीब को सुल्तान बना देता है. अरे कृपा मेरे संत तुकोबा राया, ज्ञानोबा राया की ये तो गरीब को सुल्तान बना देता है. ही कृपा आहे मायबाप, गरीबाला सुल्तान बनवायचं, बेईमानाला इमान बनवतात संत. का तर ती कृपा आहे. आणि म्हणून महाराज खऱ्या अर्थानं ती निष्ठा आम्हाला कळाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली निष्ठा तुम्हाला माहित आहे, स्वराज्यावरती निष्ठा आहे महाराज. छत्रपती शिवबाराजांचे पहिल्या गुरु आमच्या मासाहेब जिजाऊ आहेत. मासाहेब जिजाऊंनी संस्कार आणि संस्कृती त्या ठिकाणी राजांना दिली मायबाप, आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. असं तसं स्वराज्य निर्माण होत नसतं. त्याच्यासाठी संस्कार, त्याच्यासाठी गुरु, त्याच्यासाठी शास्त्र प्रचिती, आत्मप्रचितीची गरज आहे. ऐका महाराज, मला आठवतं कुठंतरी वाचण्यात आलं माझ्या, ऐका, 1 डिसेंबर 1659 रोजी छत्रपती शिवबाराजानं अफजल खानाचा वध केला प्रतापगडाच्या पायथ्याशी. निष्ठावरती बोलतोय, लक्ष द्या, गुरुवरती आपली किती निष्ठा असली पाहिजे. आज आपल्या सरांचा या ठिकाणी सेवापूर्तीचा दिवस आहे मायबाप. हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती निष्ठा ठेवली असेल म्हणून 31 वर्षाचं तप फळाला आज आले, हजारो वर्षाची. ऐका, अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला शिवबाराजानं आणि पन्हाळ्यावरती गेले. लक्ष द्या, काय निष्ठा आहे. छत्रपती शिवाजीराजे पन्हाळ्यावरती पहिल्यांदा गेले, आतापर्यंत गेले नव्हते. पन्हाळ्याच्या पंचकृषीमध्ये आनंद झाला. आज आम्ही स्वराज्यामध्ये आलो, स्वराज्याचा राजा आमच्या पन्हाळ्यावरती आलाय. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. काय निष्ठा असते माणसाची सांगतोय, लक्ष द्या. त्या पन्हाळ्याच्या पंचकृषीतली अनेक लोक, तरणी जिगरबाज पोरं शिवबाराजाला भेटायला यायची. आणि त्याच पोरांमध्ये एक तरुण तडफदार असणारा आमचा तरणा जिगरबाज पोऱ्या, त्याचं नाव शिवाकाशीद आहे. सगळ्यांना माहित आहे शिवाकाशी, सांगून जायला का देवा काय निष्ठा असते. दिसायला छत्रपती शिवबाराजासारखा आहे,
बोलणं ही तसाच आहे, तोंडाची दाढी तशीच आहे, मिशी ही तशीच आहे, हुबेहूब शिवबा राजांसारखा दिसणारा शिवा काशीद. शिवबा राजानं शिवा काशीदाकडे पाहिलं. डिसेंबर मध्ये आलेला शिवा काशीद आहे, लक्ष द्या. आणि पन्हाळ्याला फेब्रुवारी मध्ये पडलेला सिद्धीचा वेडा आहे. 70,000ची फौज आहे. सिद्धी जोहरनं टाकलेला तो वेडा पन्हाळ्याला आहे. ताकदीची नाही तर युक्तीची गरज आहे. शिवबा राजानं ओळखलं. नेताजी पालकरांना मायबाप त्या ठिकाणी ताकद दाखवली पण उपयोग झाला नाही. राजानं ठरवलं आता ताकद नको आहे तर युक्तीची गरज आहे. आणि 2 महिन्यापूर्वी भेटलेला शिवा काशीद शिवबा राजांच्या समोर उभा केला. शिवबा राजानं शिवाकडे पाहिलं. का रे, तुझं बोलणं ही आमच्यासारखं आहे, दिसतो पण आमच्यासारखा. अरे दाढी ही तशीच, वागतो तसाच. ऐका, छत्रपती शिवबा राजानं आपली सगळी कपडे त्या शिवा काशीदाच्या हातात दिली. शिवा काशीदानं छत्रपती शिवबा राजाचा शिरटोप डोक्यावरती घालावा, अंगावरती ती अंगारक घालावी आणि राजाच्या समोर उभा राहावं. शिवा, दिसायला आमच्यासारखा दिसतोस रे, कोणी नाही ओळखणार. राज, कोणी नाही ओळखणार याचा अर्थ सिद्धी सुद्धा आम्हाला ओळखणार नाही. राज, कसं ओळखलंस रे? शब्द ऐकला आणि शिवबा राजाच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. ऐक, तुमच्या काळजाचा ठोका ओळखतो राजा आम्ही. शिवबा राजानं शिवा काशीदाला मिठी मारली मायबाप आणि डोळ्यातला पाण्याचा थेंब शिवा काशीदाच्या पाठीवरती पडला. जगाच्या पाठीवरती एवढी मोठी शब्बासकी कुणाला मिळाली नसेल ती शिवा काशीदाला मिळाली. माहित होतं मायबाप. शिवबा राजाला मुजरा केला आणि शिवा काशीद पालखीत बसून निघाला सिद्धीला तह करण्यासाठी भेटायला. छत्रपती शिवाजी राजे बाजी प्रभूंवर विशाळ गडाकडे निघाले. स्वराज्यावरची निष्ठा आहे शिवा काशीदाची. पालखीमध्ये बसलेला शिवा काशीद सिद्धीच्या समोर उभा राहिला. आनंद झालाय सिद्धीला. अरे, ज्या अफजल खानाचा कोतळा त्या शिवाजी महाराजांना कडावा, साक्षात तो शिवाजी मला शरण येतोय असाच येत नाही तर तहाची बोलणी करायला येतोय. आनंद झालाय सिद्धीला. पाहिलं शिवाजी महाराजांना आणि मायबाप आलिंगन दिलं. निघाले शामियानेकडे. लक्ष द्या, छत्रपती शिवाजी महाराज बनून आला शिवा काशीद आणि सिद्धी निघाली असताना त्याच ठिकाणी संशयित नजरा होत्या फाजल खान, त्याचं नाव आहे, जो अफजल खानाचा पोरगा आहे. त्यानं ओळखलं मायबाप आणि मोठ्यानं ओरडला, हुजूर, हा शिवाजी नाही. काय सांगतोस? मी ओळखतो म्हणे शिवाजीला. हे शिवाजी नाही हो सकता. म्यान केलेली तलवार सिद्धी जोहरनं काढली आणि शिवा काशीदाच्या गर्दनीला लावली. बोलो, कोण होतो? मी शिवाजी महाराज. हुजूर, मला माहित आहे, मी पाहिलंय. मी माझ्या वडिलांवर गेलो होतो. ज्या वेळेस अफजल खानाचा वध झाला त्यावेळेस खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती वार झाला. जर त्याच्या डोक्यावरती वार असेल तर तो हा खरा शिवाजी. सिद्धी जोहरनं शिवा काशीदाच्या डोक्यावरचा शिरटोप काढायला लावला. मायबाप पाहतो तर डोक्यावरती वार नाही, अरे गळ्याला लावलेली तलवार आवडली सिद्धी जोहरनं. अरे बोल, कोण है तुम? तू शिवाजी नाही म्हणे. हा, मी नाही शिवाजी. अरे जन्माला शिवा काशीद म्हणून आलो म्हणून काय, पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. याच्यापेक्षा काय अभिमानाची गोष्ट आहे? ही निष्ठा आहे, ही निष्ठा आहे महाराज. स्वराज्यासाठी निष्ठा आहे शिवा काशीदाची. छत्रपती शिवबा राजांबरोबर निष्ठा होती म्हणून स्वराज्य उभा राहिलं देवा. आणि निष्ठा अशी तशी शिकता येत नाही. हा परोपकार असा तसा शिकता येत नाही. हा उपकार, हे समर्पण, हे एकत्वाची भावना, हे प्रेम, हे असं तसं शिकता येत नाही. त्याच्यासाठी जीवनामध्ये त्या गोष्टी पाहिजेत ज्या खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवल्या पाहिजेत, गुरुनं शिकवल्या पाहिजेत. महाराज निळोबाराया सांगतात, देव आपला करायचा असेल ना तर मुखातून देवाचं नाव आलं पाहिजे, कानाला सदैव देवाचं नावच ऐकता आलं पाहिजे. नव्हे तर आमची वृत्ती सुद्धा देवाच्या चरणावरती नतमस्तक झाली पाहिजे. समचरण दृष्टी, समचरण दृष्टी
चरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहू. तुकोबराय सांगतात, जोपर्यंत माझी असणारी हरिवृत्ती भगवंताचा असणाऱ्या समचरणावरती आणि समदृष्टीवरती राहणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये ती अनुभूती माझ्या येऊ शकत नाही. महाराज खरं सांगू, आता खऱ्या अर्थानं आषाढीचा सोहळा चालू होणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे. ही वृत्ती आमची विठोबरायाच्या चरणावरती राहिली पाहिजे. लोक म्हणतात पाय असल्यावरती वारी करता येते, अजिबात नाही. लोक म्हणतात हात असल्यावरती वारी करता येते, अजिबात नाही. लोक म्हणतात डोळे असल्यावरती देवाला पाहता येतं, अजिबात नाही. लोक म्हणतात कान असल्यावरती देवाला ऐकता येतं, अजिबात नाही. ऐका, अरे काही जरी नसलं तरी देव आपला करता येतो. हे जिवंत उदाहरण माझ्या संत कुर्मदासाचं आहे. काय वारी आहे माझ्या कुर्मदासाची सांगतो 5 मिनिटात. ऐका, गोदावरी नगरी आहे, पैठण नावाचं गाव आहे. गोदावरीच्या पटांगणामध्ये माझ्या नाथ बाबाचे पंजोबा संत भानुदास महाराज कीर्तनाला उभे आहेत. आणि त्याच नगरीमध्ये ज्याला गुडघ्यापासून पाय नाहीत, ज्याला कोपरापासून हात नाहीत, असा माझा संत कुर्मदास जन्माला आलाय. लक्ष द्या. एक दिवशी रडता रडता कुर्मदासानं सांगावं, माय चल ना ग मला घेऊन कीर्तनाला. ऐका, मला कीर्तनाला न्यायची लाई. कुर्मदासा, वयवर्ष माझं 60 आहे राजा, तुला पाय नाही, तुला हात नाहीत, किती वेळा हट्ट करशील कीर्तनाचा. आई आज फक्त शेवटचं मला घेऊन चल आई, इथून पुढे हट्ट करणार नाही. ऐक, लेकरानं आईकडे हट्ट करावा मायबाप, आणि आईनं हट्ट पुरवावा, त्याचं नाव आई आहे. बरं, हात नसलेला पाय नसलेला कुर्मदास त्या 60 वर्षाच्या आईनं पाठीवरती घेतला आणि गोदावरी नगरीमध्ये गेली. संत भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे, सगळीकडे गर्दी तुंब भरलेली आहे. त्या वाळवंटामध्ये कुर्मदासाला खाली सोडावा माईबाप. तो कुर्मदास गर्दीतून फरफटत फरफटत गरगडत गरगडत त्या ठिकाणी भानुदास महाराजांच्या समोर उभा राहिला. आलास कुर्मदासा? हो महाराज. कसा आलास? आईनं आणलं. ऐक, आईनं आणलं महाराज. कुर्मदासा, तुला किती वेळा सांगावं नको आईला त्रास देऊस राजा. अरे आई बापाची सेवा लेकरानं करायची असती दादा. लेकर मोठी झाल्यावरती आईची सेवा करावी, बापाची सेवा करावी. तू मात्र आई बापाला त्रास देत चाललास कुर्मदासा. महाराज इथून पुढे नाही देणार त्रास. ऐक, कीर्तनामध्ये भानुदास महाराजांना विठेवरच्या पांडुरंगाचं वर्णन करावं, त्याची वृत्ती, त्याचं चित्त असणारं सांगावं मायबाप, स्वरूप देवाचं सांगावं. कीर्तन संपलं आणि भानुदास महाराजांच्या नतमस्तक झालेला कुर्मदास भानुदास महाराजांना प्रश्न करू लागला, महाराज ज्या देवाचं वर्णन सांगितलं तो देव मला दिसेल का महाराज? तो देव मला पाहता येईल का? नाही येणार महाराज. मला तो विठेवरचा पांडुरंग पाहायचा महाराज. तुम्ही उद्या वारीला निघाले, मला घेऊन जा वारीला. मला येता येईल? भानुदास महाराजांना वाटलं कुठलं येतं हे. भानुदास महाराजांना सांगितलं, तुला काय येता येणार नाही राजा. डोक्यामध्ये तेवढाच प्रश्न आहे, मला येता येईल का वारीला. ऐका, रात्र झाली आणि पहाटेच्या 4 वाजता माझ्या कुर्मदासाला जाग आली. लक्ष द्या, अंगावरती फाटलेला शर्ट आहे माझ्या कुर्मदासाचा. रात्रीच्या पहाटेच्या 4 वाजलेत मायबाप. गोदावरी नगरीच्या किनाऱ्यावरती कुर्मदासाला जाग आहे. डोळे उघडले कुर्मदासानं.
डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे की मला पंढरीच्या वारीसाठी जायचंय माय बाप माझा कुर्मदास गरगडत गरगडत गोदावरी नदीमध्ये उतरला अंगावरती पाणी मारला आणि निघाला माय बाप पंढरीच्या दिशेनं ऐका ज्याला हात नाही ज्याला पाय नाही तो विठोबा रायाची वारी करतोय त्याचं नाव कुर्मदास आहे गरगडत गरगडत निघालेला माझा कुर्मदास बार्शी सारख्या गावात आलाय पाठीमागून येणारी संत भानुदास महाराजांची दिंडी कुर्मदासानं सांगावं ऐका रे माझ्या संत भानुदास महाराजांची दिंडी पाठीमागून येते त्याच्यासाठी जेवायला आणा सगळी सोय करायचं देवा पुढे येऊन सगळी सोय संत भानुदास महाराजांना कुर्मदासाकडे पाहिलं कुर्मदासा कसा आलास रे लेख बाबा तुम्ही फक्त मला बोलला की तुला येता येईल म्हणून ह्या आशेवरती आलो बाबा ऐका अरे अंगावरती त्या ठिकाणी शर्ट नसलेला कुर्मदास लहुळ पर्यंत आला मायबाप अंगाची लाही लाही झाली गरगडत गरगडत आलेला तो कुर्मदास सगळ्या अंगामध्ये दगड काटे रुतलेला रक्ता बंबळ झालेला कुर्मदास रस्त्याच्या कडेला पडला मायबाप भानुदास महाराजांना पाहिलं ए कुर्मदासा अरे आता ही शेवटची रे शेवटची आता आपलं पंढरपूर जवळ येणार आहे आता आपली चंद्रभागा जवळ येणार आहे आता आपला तो विठेवरचा पांडुरंग जवळ येणार आहे हे शेवटचा मुक्काम आहे दादा डोळ्यातनं पाणी वाहणारा कुर्मदास संत भानुदास महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झालेला आहे डोळ्यातनं पाणी वाहत आहे अंगातून रक्त बंबळ झालेला कुर्मदास भानुदास महाराजांना सांगतो महाराज आता मात्र मला येता येणार नाही महाराज का पोटामध्ये अन्नाचा कण नाही हो पाण्याचा थेंब नाही का नाही खाल्लं राजा महाराज घरी असल्यावरती आईनं मलमूत्र काढावं महाराज पण वारीमध्ये कुणी काढावं मलमूत्र माझं म्हणून अन्नाचा घास नाही पोटात महाराज कुर्मदासा मी काढेल रे मी काढेल चल शेवटचा मुक्काम आहे नको आहे माझ्यासाठी एक करा देवा चंद्रभागेच्या तीरावरती गेल्यावरती चंद्रभागेमध्ये एकदा नाही दोनदा आंघोळ करा एक माझी आणि एक तुमची विठोबारायाच्या समोर उभा राहिल्यावरती दोनदा नतमस्तक व्हा एकदा माझ्यासाठी आणि एकदा तुमच्यासाठी एवढं करू उपकार एवढं करू पांडुरंगाला सांगा तुमचा कुर्मदास लहोळ गावात पडलाय माय बाप माझे संत भानुदास महाराज चंद्रभागेमध्ये स्नान केलं विठोबारायाच्या समोर उभा राहिले हे देवा काय पाप केलं रे माझ्या कुर्मदासानं अरे आज तुझ्या भेटीसाठी आलेला आहे लहुळ गावात पडलेला आहे रक्ताच्या थारोळ्यात उभा आहे अंगावरती काटे टोचलेले विठेवरच्या पांडुरंगाला जाग आली सगुण साकार रूप धारण केलं देवानं रुक्मिणी माझ्या भक्तासाठी मला जावं लागेल रुक्मिणी ऐका साक्षात विठेवरचा पांडुरंग लोहोळ गावात कुर्मदासाला भेटायला आलाय माय बाप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कुर्मदास देवानं पाहिला मायबाप अरे कोपरापासून हात नाहीत गुडघ्यापासून पाय नाहीत अंगातून रक्त वाहत माझ्या कुर्मदासाच्या बेशुद्ध अवस्थेत पडलेला कुर्मदासाचा तो देह विठेवरच्या पांडुरंग परमात्म्यानं मांडीवरती घेतला मायबाप डोक्यावरून हात फिरवावा विठेवरच्या मालकाचा हात फिरल्यावरती शुद्धीवरती आला माझा कुर्मदास कोण आहे कुर्मदासा ज्याच्या भेटीसाठी आला तो
मी विठेवरचा पांडुरंग. डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. देवा आला माझ्यासाठी, माझ्यासाठी आलास देवा. लाखोची गर्दी सोडून आलास. काय देऊ रे तुला हे कुर्मदासा? तुला 2 हात देऊ, तुला 2 पाय देऊ, काय देऊ रे तुला? तुला चांगलं शरीर देऊ का राजा? नको आहे देवा, चांगलं शरीर नको आहे, 2 पाय नको आहे, 2 हात नको आहे. देवा मला द्यायचं असेल तर या कुर्मदासाला तुमच्या मांडीवरती मरून द्या देवा. महाराज या जगाच्या मालकाच्या मांडीवरती माझ्या कुर्मदासाला मरण आलं. आजही मायबाप ते लहोळगाव पुण्य आहे. माझ्या कुर्मदासाची समाधी त्या लहोळगावात आहे. लाखो वारकरी पंढरीला जातात, पण साक्षात विठेवरचा पांडुरंग माझ्या कुर्मदासाला भेटायला जातो. हे सामर्थ्य माझ्या संताचं आहे. देवाला भेटायला जावं माणसानं, पण साक्षात देव भेटायला येतो, त्याचं नाव संत आहे बरं. ऐका. आणि म्हणून निळोबारायाची ती सांगणं आम्हाला मुखातून एकदा देवाचं नाव आलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी विठोबारायाचं गजर करूया. आज आमच्या सरांची 31 वर्षाची सेवा आहे आणि या 31 वर्षामध्ये पतिव्रतेचा जो नियम असतो मायबाप, तो खऱ्या अर्थानं त्या मॅडमनी त्या ठिकाणी निभवलेला आहे. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. एखाद्या कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमाग एका पतिव्रतेचा हात असणं फार गरजेचं आहे बरं. आणि सांगितलं 3 गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या. पहिली गोष्ट, माझ्या घरामध्ये कीर्तन भजन चालू झालं. किती आनंदाची गोष्ट आहे हो. एखाद्या पत्नीनं आपल्या पतीला सांगावं आणि खऱ्या अर्थानं जर सौभाग्यवती एखादी पत्नी आपल्या पतीला सांगत असेल आणि पत्नीप्रमाणे जर एखादी गोष्ट घडत असेल, अध्यात्माची ती गंगा जर घरात वाहत असेल, तर जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठत्वाचं ते घर आहे. सगळ्यात श्रेष्ठत्वाचं. आणि सर हे पण मला सांगितलं म्हणे 3 महिन्यापासून सर आता म्हणले, आता आमचं जाण्यापूर्वी एकच सांगणं आहे सर तुम्हाला, संताचं सानिध्य आहे. भाऊंसारखे वडील तुमच्या पाठीमागे आहेत, सासरे वडील. या ठिकाणी उपस्थित असणारी ही सगळी घाडगे मंडळी उपस्थित आहे. अध्यात्माची गंगा म्हणजे घाडगे परिवार आहे. असा तसा परिवार तुमच्या पाठीमागे नाही. आमचं एकच सांगणं आहे, आता फक्त तुम्ही माळ घालावी, एवढं आमचं सांगणं आहे. संताच्या कृपेनं खऱ्या अर्थानं मायबाप जीवनाची ती सेवापूर्ती तुम्ही केलेली आहे, तुम्ही सेवा करत आलेला आहे. आणि जर जीवनामध्ये ती सेवा घडायची असेल, विद्यार्थ्यांची सेवा, समाजाची सेवा, ही सेवा करत असताना इथपर्यंत तुम्ही आलेला आहे. आता कुठंतरी तो विठ्ठल अंतकरणात कोंडला पाहिजे मायबाप. आणि मायबाप एवढं आमचं सांगणं तुम्हाला आहे. एवढं सांगणं या साधू संतांच्या कृपेने मी तुम्हाला सांगतोय. कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग निळोबारायांचा आहे. एका शिक्षकांच्या सेवापूर्तीसाठी घेतलेला अभंग आहे. जाता जाता मायबाप आज विषय असा झाला, हे आखाडा पडलाय कमी. काय बोललो मी? आखाडा कमी. 1 2 3 4 5 6 7 8 8 गाय काय दादा नाही तवा आम्हाला एक बी नाही. लक्ष द्या, आज किती मोठी कृपा माझ्यावरती झालेली देवा. आणि सगळी कृपा महाराज ऐका, सगळ्यात मोठं प्रेम म्हणजे घाडगे परिवाराचं माझ्यावरती सगळ्यात मोठं प्रेम आहे. सगळ्यात मोठं, भाऊंपासून ते दादांपर्यंत. आमचा विवेक दादा, आमचे नाना काका या ठिकाणी बसलेत. फार मोठं प्रेम आहे माझ्यावरती देवा. आमचे रावाप्पा त्या ठिकाणी उभा आहेत, मित्र आहेत ते आमचे जवळचे. रावाप्पा म्हणजे त्यांचं वय माझं वय जरी वेगळं असलं तर मित्र आहेत. आणि सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे आमचा गोराप्पा. ऐका, कीर्तन ठरल्यापासून फोन करतो दादा,
असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. फार मोठी धडपड आहे आमच्या गोरादादाची. सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आज या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग निळोबा रायाचा आहे. एका कीर्तनकाराच्या कीर्तनासाठी उभा राहिलेले एक कीर्तनकार आमची ज्ञानेश्वरी ताई. ताई, मी पाहतोय तुमचे व्हिडिओ. अरे वा, 35,000चे लाईक आलेत. ओम साईवाल्यांना विचारा, 35,000. ज्या वेळेस एखाद्या लेकराच्या गळ्यात हार पडतात ना, वाक्य सांगू, आपल्या लेकीच्या गळ्यात हार पडल्यावरती जगाच्या पाठीवरती 40 किलो जरी सोनं दिलं दादा तुम्हाला, पण हे लेकरू असं मिळायचं नाही. हे लेकरू असं मिळायचं नाही. वडिलाचं नाव मोठं लेकीनं केलं पाहिजे. आणि आज तुमची लेक फार मोठं तुमचं नाव करते. आमच्या ज्ञानेश्वरी ताई या ठिकाणी टाळ घेऊन उभ्या आहेत. आभार मानतो मी त्यांचं. त्याचबरोबर सेवा करत असताना आमचे हरिभक्त पारायण तुकाराम घुगरे महाराज अतिशय उत्तम साथ महाराजांनी दिलेले आहे. आमचे अनिल महाराज, आमचा भीमा दादा, अनंता महाराज, रवाप्पा, त्याचबरोबर उपस्थित दादा, तुमचा आभार. आणि सगळ्यात महत्वाचा आभार आम्ही ज्यांना ज्येष्ठत्व मानतो मायबाप. एवढं अनेक ठिकाणी कीर्तन करतो, पण तुमच्या इथं आल्यावर भीती वाटते बरं मला. का आमचे भाऊ समोर उभा असतात. देवा, आदरस्तंभ आहे तो आमचा अध्यात्मातला. एकदा टाळ्या वाजवा भाऊंसाठी. बोलायच्या आधी प्रमाण पाठ आहे. बोलायच्या आधी अनेक ठिकाणी जाऊन कीर्तन करावं महाराज, भीती वाटत नाही, पण भाऊन पुढे भीती वाटते बरं मला कीर्तनाची. खरंच वाटते, खोटं सांगत नाही. पांडुरंग साक्षीला आहे. ऐका, उपस्थित आलेले आहेत आमचे नाना काका या ठिकाणी बसलेले आहेत. आमचा विवेक दादा, जवळचा माझा मित्र, सका सोबते देवा, पहिल्यापासून सोबते. सगळेजण मायबाप. आमचा गोरा दादा आहे उपस्थित. सगळं परिवार, भोसले परिवार, घाडगे परिवार, सगळी प्रेम करणारी लोक उपस्थित आहेत. सगळ्यात महत्वाचं आज माझा फार मोठा योग आहे. किती जरी फोन केलं दादा, फोन करून एखादी गोष्ट मिळत नाही, आणि चुकून एखादी गोष्ट मिळते, त्याचं नाव ओम साई आहे. अरे मागणे से नाही मिळते, मागून मोती मिळत नाही देवा. नको तेव्हा हिरे पडतात. आणि आज ओम साईवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आभार. साऊंड सिस्टीम वाले आमचा विठ्ठल दादा, त्यांचा आभार. उपस्थितांचा आभार. सर्व टाळकरी माळकरी गायक वादक सगळ्यांचा आभार. सगळ्यात महत्वाचं, जाता जाता विठ्ठल परमात्म्याला एक मागणं मागतो, देवा दया करा, कृपा करा. ज्यांच्या सेवापूर्तीसाठी गौरव सोहळा या ठिकाणी होतोय, आमचे सर, आमच्या मॅडम, त्यांना खऱ्या अर्थानं दीर्घ आयुष्य तुम्ही देण्याचं काम करा. सदैव त्यांच्या संसारामध्ये सुखाची प्राप्ती करून द्या. सदैव त्यांच्या जीवनामध्ये ते सुख द्या, ती अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये येऊ द्या, की त्यांचा संसार सुखाचा होऊ द्या. संसार सुखाचा होऊ द्या. आतापर्यंत फार कष्ट सोसले असतील, पण सर इथून पुढे मात्र आता निवांत राहा. अध्यात्माकडे वळा, पांडुरंगाकडे जा, वारीकडे जा, देवाकडे जा. वारी करत राहा, देवाच्या दर्शनाला जात राहा, कीर्तन भजन करत जा, एवढं सांगणं सांगतो. आणि या ठिकाणी सर्वांचा